ही माका वनस्पती आहे. माक्याची फुले अशा प्रकारे लहान असतात आणि पांढऱ्या रंगाची असतात. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण माका या वनस्पतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. माका या वनस्पतीला इंग्रजीमध्ये फॉल्स डेझी असे म्हणतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव एक्लिप्टा अल्बा असे आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने केसांच्या आरोग्यासाठी आणि आयुर्वेदिक औषधामध्ये करण्यात येतो. केसांच्या वाढीसाठी माक्याचे तेल वापरण्यात येते. तसेच केस अकाली पांढरे होत असतील तरी सुद्धा माक्याच्या तेलाचा उपयोग करण्यात येतो. केस गळती थांबण्यासाठीही माक्याचे तेल वापरले जाते. माका ही वनस्पती जगभरात मोठ्या प्रमाणावर आढळते. ही वनस्पती अशा प्रकारे दिसते. ही पहा, ही माका वनस्पती आहे. माक्याची पाने ही लांबट असतात आणि हिरव्या रंगाची असतात. 2 ते 2.5 सेंटीमीटर लांबीची ही पाने असतात. माक्याची पाने, फुले, माक्याच्या बिया, मुळे इत्यादी सर्व घटकांचा उपयोग औषधामध्ये करण्यात येतो. या माक्याचे हे सर्व घटक वापरून आणि खोबरेल तेल वापरून त्यापासून माक्याचे तेल बनवण्यात येते. माका ही वनस्पती समशीतोष्ण ते उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते. ही वनस्पती सर्वसामान्यपणे ओलसर ठिकाणी आपोआप उगवते, वाढते आणि पसरते. माक्याची फुले फुलून गेली की अशा प्रकारे माक्याला बी येते. माक्याचे बी हे काळ्या रंगाचे असते आणि अतिशय लहान असते आणि या बियापासून माक्याची रोपे तयार करतात आणि ही रोपे लावून माका लागवड केली जाते. माक्याची रोपे ही हवी असल्यास कुंडीमध्येही लावण्यात येतात. तसेच ही वनस्पती आपोआप सुद्धा ओलसर ठिकाणी उगवते. तलावाच्या काठी तसेच नदी किनारी ही वनस्पती आपोआप उगवते. आयुर्वेदिक दृष्ट्या ही वनस्पती महत्त्वाची मानली जाते. या वनस्पतीला हिंदी भाषिक प्रदेशात भृंगराज किंवा भांगडा या नावानेही ओळखले जाते. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.